नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आत्मविश्वासाचा वापर कसा करायचा, तो कसा वाढवायचा आणि त्याच्यामुळे होणारे फायदे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहू आत्मविश्वासाचा वापर कसा करता येईल. आत्मविश्वास आपला मार्गदर्शक असतो. आपले ध्येय तो कदाचित प्राप्त करून देणारेही नाही, परंतु ते ध्येय प्राप्त करून देण्यासाठीचे मार्गदर्शन तो करीलच. शिवाय यासाठीचे आवश्यक ते पाठबळही देईल. आत्मविश्वासाच्या वापराबद्दल नेपोलियन हिल म्हणतात, 1. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळवायचं आहे ते प्रथम ठरवा व त्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही किती कष्ट घेण्यास तयार आहात तेही ठरवा. 2. नकारात्मक भूमिकेच्या मनात आत्मविश्वास राहत नाही, म्हणून पडेल ती किंमत देऊन मनातील इतर जळमट दूर करा. मन नेहमी आनंदी, उत्साही व नवोन्मेषशाली ठेवा, म्हणजे आत्मविश्वास अधिक दृढ होईल. 3. आयुष्यात येणारं प्रत्येक अपयश हे आत्मविश्वासाच्या परीक्षेचा काळ असतो. 4. तुमच्या ध्येयाबाबत ज्यांना आदर, प्रेम आहे अशा नातेवाईकांच्या व मित्रांच्या सहवासात राहा, त्यांच्याकडून उत्तेजन मिळेल. आता आपण पाहूया आत्मविश्वास कसा वाढवावा. 1. जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्याकडे चांगला आत्मविश्वास आहे. 2. जे आपलं काम परिपूर्णतेने करतात त्यांच्याकडे चांगला आत्मविश्वास असतो. 3. जी माणसं नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करतात त्यांचा आत्मविश्वास नेहमी अढळ असतो. 4. ज्या वेळी अपयश येईल, दुःखद प्रसंग येईल, त्यावेळी निराशामय अथवा पलायनवादी विचार मनात येतात. अशा विचारांना वेळीच हुसकावून लावले व परत सकारात्मक विचारांचे चिंतन केले तर आत्मविश्वास वाढतो. 5. ध्येय, करिअर, अर्थप्राप्ती व जीवनमूल्ये या संदर्भात आपले विचार ठाम, निश्चित असतील तर आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. आपण जर आपल्या कामातले तज्ज्ञ असू तर आत्मविश्वास वाढतो. 7. मनात ज्या वेळी पराभवाची भावना निर्माण होते त्यावेळी आत्मविश्वास डळमळीत होतो. अशा वेळी केवळ आपल्या क्षमतांचाच विचार केला व कोणत्याही परिस्थितीत मी मार्ग काढणारच, केवळ यशस्वी समृद्ध जीवन जगण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे, अशा विचारांचे चिंतन केल्यास आत्मविश्वास वाढतो. 8. वैचारिक परावलंबित्व नसल्यास, आपले स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असल्यास आत्मविश्वास वाढतो. आता आपण पाहूया आत्मविश्वासामुळे होणारे फायदे. कृतीला आत्मविश्वासाची जोड दिली तर आवश्यकतेपेक्षा जास्त कष्ट करण्याची सवय लागते. 2. या जगात प्रत्येक माणसाला मिळालेले स्थान हे त्याने ध्येयप्राप्तीवर विश्वास ठेवला यावरूनच ठरत असते. 3. आत्मविश्वासाच्या आधारे माणूस अपयशाला कठोर परिश्रमाने यशामध्ये परावर्तित करू शकतो. 4. आत्मविश्वासाने भीती, शंका नष्ट होतात. आता आपण पाहूया आत्मविश्वास कमी केव्हा होतो. 1. परत अपयश येत असेल तर आपला आत्मविश्वास कमी होतो. 2. इतरांचे टीकात्मक बोलणे मनाला लावून घेतल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. 3. स्वतःवर विश्वास नसेल तर आत्मविश्वास कमी होतो. 4. बेकायदेशीर व अनैतिक काम करत असू तर आपले मन आपल्याला खात राहते व आत्मविश्वास कमी होतो. 5. इतरांच्या पेक्षा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हाही आपला आत्मविश्वास कमी होतो. 6. एकाकीपणा तसेच निराधारपणा वाटत असेल तरीही आपला आत्मविश्वास कमी. आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल आणि स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. बरेच लोक खूप लाजाळू असतात. लाजाळू असण्याबरोबरच त्यांना लोकांशी बोलताना अवघडल्यासारखे वाटते
अशा वेळी कोणतेही काम करताना ते कचरतात, त्यामुळे ते कोणतेही काम नीट करू शकत नाहीत आणि पुढेही जाऊ शकत नाहीत. त्यांना स्टेजवर एखाद्यासमोर बोलण्यात किंवा प्रेझेंटेशन देताना खूप अडचणी येतात. पण याउलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी सोपे आहे. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच हे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. पण जर तुमचा स्वभाव लाजाळू असेल तर काही अडचण नाही, तर तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, ज्यासाठी तुम्ही अशा प्रकारे स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवू शकता. 1. अतिविचार करू नका. जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय सोडली पाहिजे, कारण निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची सवय तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते. निरर्थक गोष्टींबद्दल विचार करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सकारात्मक आत्मचर्चा वापरा. छोट्या गोष्टींपासून बदल करा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आधी लहान गोष्टींपासूनच होते. यासाठी आधी मित्रमंडळींसमोर आत्मविश्वासाने बोला. असे करून तुमच्या मनातील भीती कमी होईल. 2. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. दुसऱ्यांच्या जीवनशैलीची आणि विचारांशी तुमच्याशी तुलना करू नका, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो, ज्यामुळे तो इतरांना वेगळा ठरतो. पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. 3. स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपले विचार इतरांसमोर उघडपणे मांडू शकता. यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा. 4. संयम ठेवा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादा चांगला बदल हवा असेल तर त्यासाठी संयम ठेवणं फार गरजेचं आहे. संयम ठेवल्याने अनेक गोष्टी साध्य करता येतात, शिकता येतात. मात्र जर तुमच्यात संयमच नसेल तर याचा अर्थ तुमचं मन स्थिर नाही. यासाठी नेहमी संयम ठेवायला शिका. आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वपूर्ण पैलू असतो. तो डळमळला की पुढची सगळी गणितं चुकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे किंवा सवयी बदलल्या पाहिजेत. आपण अनेक कौशल्यांमध्ये निपुण आहोत, म्हणजे इतरांपेक्षा वरचढ आहोत, अशी अनेकांची गैरसमजूत असते. त्यामुळे अशा व्यक्ती लगेच हुरळून जातात. काही व्यक्ती ध्येयपूर्तीने इतके झपाटलेले असतात की प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ध्येयपूर्तीला वेग मिळतो. ध्येय गाठण्यापासून विचलित होणाऱ्या गोष्टींचा करण्यात किंवा त्याचा विचार करण्यात वेळ घालवत नाहीत. आत्मविश्वास कमी करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या करणं कसं टाळता येऊ शकतं याविषयी जाणून घेऊ. 1. आपल्याबद्दल काय विचार करतात. सहकारी, मित्रमैत्रिणी किंवा ओळखीतील मंडळी आपल्याबद्दल काय विचार करतात याची कित्येकांना काळजी असते. याचा सतत विचार केला तर चांगल्या गोष्टी करण्यापासून मागे राहतो. एखादी व्यक्ती आपल्याबद्दल अमुक प्रकारे विचार करते याची काळजी करत बसलो तर आत्मविश्वास कमी होतो. यामुळे टीका किंवा नकार पत्करावा लागतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी गेलेला असता. मुलाखत घेणारी व्यक्ती तुमचा मित्र किंवा ओळखीतील निघते. अशा व्यक्तीशी बोलताना तुम्ही हातचं राखून बोलता. त्यामुळे 100% मुलाखतीत देता येत नाही, कारण तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. 2. अतिविचार करणं. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घातकच असतं. तसंच यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. मानसिकरित्या सुदृढ असलेले लोक कधीच जास्त विचार करण्यात ऊर्जा वाया घालवत नाहीत. उलट ज्या विचाराने त्यांचा फायदा होतो ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा जोखीम पत्करावी लागते. अशा वेळी योग्य विचार करणाऱ्या व्यक्ती यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. 3. स्वतःला दोष देणं. मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी कोणतंही काम पूर्ण जबाबदारीने स्वीकारतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं. त्यामुळे अपयश आलं तर काही व्यक्ती उगाच स्वतःला दोष देत बसत नाहीत. तसं करणं त्यांच्या लेखी निरुपयोगी आणि आत्मविश्वास कमी करणारं असतं.
वेळोवेळी स्वतःला माफ करून किंवा मनाची समजूत काढून पुढे कसं जाता येईल याचा विचार करतात. 4. जर तर मध्ये अडकणं. जर असं असतं तर मी असं केलं असतं. जर मला अमुक एक गोष्ट मिळाली असती तर मी तसं केलं असतं. यामध्ये अनेक जण अडकलेले असतात. सतत याचा विचार करण्यात वेळ घालवतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. शिवाय आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. कदाचित आपल्याला आपल्या पालकांनी अजून चांगली वागणूक दिली असती, मालकांना आपल्याला जास्त काम करायला लावले नसते, असा विचार करण्यात वेळ घालवणं चुकीचं आहे. त्यापेक्षा हातात असलेल्या वेळेत काम करून मोकळं झालं पाहिजे. तसंच जर त्याचा विचार करत बसल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही, उलट वेळ आणि ऊर्जा वाया जाते. म्हणून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. 5. नकारात्मक विचार करणं. माझ्यासोबत किती वाईट झालं याचा विचार करणारी अनेक मंडळी आपल्या अवतीभोवती असतात. आपल्याला संकट ओढवण्याची किंवा वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याची भीती अनेकांना सतावत असते. असा नकारात्मक विचारांचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. संकटाला कशा प्रकारे सामोरं जाता येईल याचा विचार करायला हवा. 6. मदत करणाऱ्याची तक्रार करणं. आत्मविश्वास कमी असलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक जण धावून आल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण काही मंडळी मदत करणाऱ्यांची तक्रार करण्यात वेळ घालवतात. असं न करता प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघता आलं पाहिजे. 7. भूतकाळाचा विचार करणं. सर्वात नकारात्मक आणि आत्मविश्वास कमी करणारी गोष्टी म्हणजे भूतकाळाचा विचार करणं. जीवनात घडलेल्या नकारात्मक गोष्टींचा आणि झालेल्या चुकांचा विचार करत बसणारी अनेक मंडळी आहेत. अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अशक्त असतात. यामुळे मनात वाईट नकारात्मक विचार घोळत जातात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर असं करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. भूतकाळाचा जास्त विचार न करता भविष्याचा विचार केला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.